माझं नाव मनीषा आहे। मी एका अतिशय चांगल्या घरातील सून आहे। माझ्या घरामध्ये मी, माझा नवरा आणि माझा सासरा अशा आम्ही तिघेच राहत असायचो। माझ्या लग्नाच्या अगोदरचा माझी सासू देवाघरी निघून गेली होती। घरामध्ये जास्त लोक हे नसायचे। मी नवीन लग्न करून घरी गेल्यानंतर तर मला कसलंच करमत नसायचं। कसं बसा वेळ मी घरात घालवायचे। लग्नाच्या 1 महिन्यानंतरच माझा नवरा हा बाहेरच्या शहरात कामानिमित्त निघून गेला होता। आता तर घरी मी आणि माझा सासरा आम्ही दोघेच होतो। मी माझ्या सासऱ्यांना प्रेमाने आबा म्हणायचे। माझा सासरा हा गावचा सरपंच होता, त्यामुळे भरपूर लोकांचं आमच्या घरी हे रोजचं येणं जाणं असायचं। लग्नाच्या 1 महिन्यानंतरच आता कुठेतरी मी घरातून थोडंसं बाहेर पडू लागले होते। शेजारच्या बायकांसोबत गप्पा मारू लागले होते। मला खूप आवडायचं आमच्या शेजारच्या बायकांसोबत गप्पा मारायला। खरं तर शेजारच्या काकू खूप चांगल्या होत्या। त्या मला त्यांच्या मुलीप्रमाणे जपायच्या, समजावायच्या, समजून सांगायच्या, प्रेम करायच्या। नवीन काही गोष्ट केली तर मला ती चाखायला आणून द्यायच्या। मला देखील खूप चांगलं वाटायचं, कारण घरात बसून काय करणार मी, आणि म्हणूनच घरामध्ये मी एकटी न बसण्यापेक्षा बाहेरच्या बायकांमध्ये बसायचे। आणि घरामध्ये माझा सासरा हा एकटा निवांत झोपलेला असायचा। त्याचं चहा पाणी, त्याचं जेवण, मला सर्व काही बघावं लागायचं। कधी कधी तर सासऱ्याचे हातपाय सुद्धा मला चोळून द्यावे लागायचे। कधी कधी तर मला वाटायचं की माझ्या सासऱ्याची सेवा करायलाच या लोकांनी मला त्यांची सून करून आणली आहे की काय। पण काय करणार, जे आहे ते करावं तर लागणारच। मी माझ्या नवऱ्याचं जेवढं करत नव्हते तेवढं मला माझ्या सासऱ्याचं करावं लागत होतं। माझा सासरा देखील मला खूप प्रेमाने वागवत होता। तो मला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू देत नव्हता। सतत तो मला मनीषा मनीषा म्हणून माझ्या मागे असायचा। त्यांची फक्त एकच अट असायची की सकाळी लवकर उठायचं, देवपूजा करायची आणि त्याच्यानंतर बाकीचे काम निवांत करत बसायचं। माझ्या सासऱ्यांना गोड खायला प्रचंड आवडायचं आणि म्हणूनच रोज मी माझ्या सासऱ्यांसाठी आवडीचा पदार्थ बनवून त्यांना खाऊ घालायचे। माझ्या सासऱ्यांची तब्येत सुद्धा आता चांगली सुधारली होती। शेजारच्या काकू मला सारखा टोमणा मारायच्या की मनीषा, सरपंचांना काय खाऊ घालतेस, एवढी तब्येत सुधारली आहे त्यांची। गावातील सर्वांना वेगळंच काहीतरी वाटत होतं। आणि मी कधी कधी माझ्या सासऱ्यांना विचारायचे सुद्धा की आता तुमची तब्येत सुधारली आहे का अगोदरपासून। बाहेरच्या बायकांसमोर मी जर माझ्या सासऱ्यांचं नाव काढलं तर त्या माझ्या सासऱ्यांना खूप घाण घाण शिव्या द्यायच्या। मला तर समजतच नव्हतं की माझे सासरे तर एवढे प्रेमाने वागवतात, मला एवढे प्रेमाने बोलतात, मग बाहेरच्या स्त्रिया या त्यांना शिवा का देतात, त्यांची सेवा का करत नाहीत। मग मी एके दिवशी ठरवलं की सासऱ्यांना कोणत्या वाईट सवयी आहेत त्या आपण पाहायच्या। म्हणून मी सासऱ्यांसोबत जास्त वेळ आता घालवू लागले। ज्यावेळी मी माझ्या सासऱ्यांचे पाय चोळून देत असायचे तेव्हा सासऱ्यांची नजर ही पूर्णपणे माझ्या छातीवर असायची, माझ्या पोटावर असायची। माझे सासरे हे पूर्णपणे मला निहाळत असायचे। मला ते खूप वेगळं वाटू लागायचं। पुन्हा मी माझ्या सासऱ्यांना काही बोललं तर ते मला पुन्हा त्यांची पाठ चोळायला लावायचे। मला त्यांच्या अंगावर बसून त्यांची पाठ चोळून द्यावी लागायची। आणि आता कुठे म्हणायचे की आता बघ माझं दुखणं कमी झालंय। माझे सासरे मला नेहमी म्हणायचे की मनीषा, खरंच तुझ्या हातात जादू आहे बघ, आणि माझ्या हातावरती किस करायचे। ते मला सतत त्यांचं शरीर दाबायला लावायचे। एके दिवशी तर माझ्या सासऱ्याने माझ्यासाठी सोन्याचा गळ्यातला हार खरेदी करून आणला आणि ते मला दाखवू लागले। ते मला म्हणू लागले, हा हार तू गळ्यामध्ये घाल, कशी दिसतीस मला बघायचं आहे। मी त्यांना म्हणाले मी नाही घालणार। मग माझे सासरे स्वतःहून उठून त्यांनी तो हार माझ्या गळ्यात घातला आणि माझ्याकडे टकमक टकमक बघू लागले। मला म्हणाले, हे बघ मनीषा, तुला मी खरं सांगू का, आज तू बघ माझ्या बायकोसारखी दिसत आहेस। आज तुला बघून मला माझ्या बायकोचीच आठवण आली बघ, आणि तिच्यासाठी सुद्धा मी असाच हार विकत आणला होता। आज खरंच तू तिच्यासारखीच दिसत आहेस बघ, खरंच तुला बघतच बसावंसं वाटत आहे बघ। आणि खरं सांगतो, मला आज माझ्या बायकोची खूप आठवण येत आहे। ती सुद्धा तुझ्यासारखीच माझी काळजी करायची आणि मला खूप आवडायची। माझ्या सासऱ्यांचं असं बोलणं ऐकून मला वेगळं वाटलं। ते बोलत बोलतच माझा हात हातात घेऊ लागले आणि माझ्या हाताची पप्पी घेऊ लागले।
मला ते देखील वेगळं वाटू लागलं, कसं तरी होऊ लागलं. मी त्यांना म्हणाले की माझा नवरा घरी नसताना असे हे तुम्ही का वागत आहात माझ्यासोबत. परंतु माझे सासरे हे पूर्णपणे माझ्या प्रेमात त्या दिवशी वेडे झाले होते. ते माझं शरीर बघून भांबावून गेले होते. त्यांनी मला उचललं आणि त्यांच्या झोपायच्या खोलीत घेऊन गेले. मी त्यांना म्हणाले, आबा तुम्ही हे काय करताय आहो, आणखीन रात्र झाली नाही. ह्या गोष्टी रात्री करायच्या असतात. तुम्हाला जे काय करायचंय ते रात्री करा, आत्ता करू नका. तेवढ्यात आबा ऐकायला तयार नव्हते. उलट आबाच मला म्हणाले, मनीषा हे बघ, मला तू आवडू लागली आहेस. आत्ता हा विरह मला सहन होत नाही आणि मी आज तुला माझं करून घेणार आहे. आणि जर तू म्हणत असशील तर तुझी सर्व काही स्वप्न मी पुरी करीन. पण आत्ता मला राहवत नाही. तू मला काही काम सांगू नकोस. पूर्णपणे आता तू माझी हो. आणि आबा मला पूर्णपणे त्यांचं करायचं त्यांनी ठरवलं होतं, ते तयार होते. आबांनी माझ्यावरती प्रेमाचा वर्षाव केला. त्यांनी इतकं प्रेम माझ्यावरती केलं की मी माझ्या स्वतःच्या नवऱ्याचं प्रेम विसरून गेले होते. खरं तर माझ्या नवऱ्यामध्ये तेवढी ताकदही नव्हती की त्यांनी माझ्यावरती प्रेम करावं. लोक म्हणतात ना, जुनं ते सोनं. त्या दिवशी मी ते स्वतः अनुभवलं. जुन्या लोकांच्यात खरंच खूप ताकद असते आणि ते पूर्णपणे मुरलेले असतात. त्यांना माहिती असतं की बाण नक्की मारायचा कुठे आहे. खरंच आबासुद्धा पूर्णपणे मुरले होते. त्यांना काय करायचं आणि काय करायचं नाही हे पूर्णपणे माहिती होतं. आबांचा मात्र जोर चोरात ताकदीचा वर्षाव माझ्यावर हा चालूच होता. मी ते देखील पूर्णपणे आणि ते देखील आनंद लुटत होते आणि मी देखील आनंद लुटत होते. दिवसभर एकमेकांनी एकमेकांवरती प्रेमांचा वर्षाव केला होता. आता खरं तर आबांनी ही सुरुवात केली होती. आबांनी मला सांगितलं होतं, हे बघ, आज दुपारी तू माझ्याकडून सर्व काही करून घेत आहेस आणि मी तुला सर्व काही देत आहे, खुश करत आहे. परंतु आज रात्री मात्र तुला सोय करावी लागणार आहे. आज रात्रभर तू मला खुश करणार आहेस. आणि मी देखील सर्व काही करायला त्या दिवशी तयार होते. मला खरंच त्यांच्यावरती प्रेम झालं होतं. मला खरंच आबा आवडू लागले होते. मी देखील त्यांच्यावरती प्रेम करणार होते. कारण आता आम्हा दोघांना एकमेकांशिवाय राहावत नव्हतं. एकमेकांच्या प्रेमामध्ये दोघे गुंतून गेलो होतो आणि बाहेर पडावंसं सुद्धा वाटत नव्हतं. मी आबांना सांगितलं की तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे. मग मी माझी सर्व काही कामं आवरली आणि जेवणाचा बेत आखला. जेवणासाठी सुद्धा आवडीचा पदार्थच बनवला होता. दोघांनी बसून निवांत जेवण केलं. जेवण करत असताना आबाचं लक्ष हे पूर्णपणे माझ्या शरीराकडेच होतं. त्या दिवशी मी जाळीचा गाऊन घातला होता आणि त्या जाळीच्या गाऊनमधून सुद्धा आबा माझ्याकडे पूर्णपणे बघत होते. मला सुद्धा आता पटकन काम आवरून आबांकडे जायचं होतं, कारण माझं शरीर त्यांची वाट बघत होतं. मी सर्व कामं पटापट आवरली आणि आबांकडे गेले. आबा हे पूर्ण जोशामध्ये होते. एक वेगळ्याच प्रकारची ताकद त्यांच्या अंगात आली होती. आता रात्रीची जबाबदारी माझ्याकडे आबांनी दिली होती. त्यामुळे मी सुद्धा पूर्ण जोशाने आणि ताकदीने सर्व काही करायचं ठरवलं होतं. आबा मला म्हणाले होते, आज जर रात्रभर तू मला खुश केलंस तर उद्या सुद्धा मी तुझ्यासाठी एक सोन्याचा हार विकत आणणार आहे. मी आबांच्या जवळ गेले तेवढ्यात आणि आबांच्या शरीरावरून हात फिरवू लागले. आबा मला म्हणाले, अगं तू शरीरावरून हात फिरवतेस पण ते शरीर दुखतंय खूप. त्याला जरा चोळ, त्याची जरा मालिश कर, मसाज कर, म्हणजे ते शरीर बरं वाटेल, त्याला ते चांगलं तयार होईल. मी त्या आबांना म्हणाले, ठीक आहे. मग मी त्या आबांचं शरीर तेल लावून चोळून देऊ लागले आणि चोळून देताना मी त्यांचे कपडे काढायला त्यांना लावले. जसं मी त्यांचं शरीर चोळून देऊ लागले तसं कुठे शरीराला आराम वाटत होता. दुखायचं शरीर राहत होतं. आबांचं शरीर चोळतानाच मी आबांच्या शरीराला किस करू लागले. आबांनी देखील मला त्यांच्याजवळ घेतलं आणि ते देखील मला किस करू लागले. खरं तर आबांना किस करताना त्यांची दाढी मला प्रचंड टोचत होती. मी त्यांना म्हणाले, तुमची दाढी मला खूप टोचतीये, माझे गाल लाल होत आहेत. तेवढ्यात आबांनी माझ्या गालावरती सुद्धा किस करायला सुरुवात केली. आबांना माझे ओठ हे प्रचंड आवडले होते. आबा माझ्या ओठांवरती सुद्धा चुंबन घेऊ लागले होते. आबांनी पूर्णपणे माझ्या ओठांवरती चुंबन घेऊन माझे ओठ सुजवून टाकले होते. आबा मला म्हणाले, मनीषा तुझे ओठ खूपच गोड आहेत आणि खूपच त्या ओठांमध्ये रस भरलेला आहे.
आणि आज रात्रभर तो रस मी चोखणार आहे. मी पूर्णपणे माझं शरीर हे आबांच्या स्वाधीन केलं होतं आणि आबांनी रात्रभर माझ्या टवटवीत, नाजूक आणि गोऱ्यापान शरीराचा आनंद लुटला होता आणि मी देखील त्यांना तेवढंच खुश केलं होतं. आम्ही दोघे खूप खुश होतो. आता आम्ही दोघांनी सोबत राहायचं ठरवलं होतं, एकमेकांवरती प्रेम करायचं ठरवलं होतं, एकमेकांसाठी जगायचं ठरवलं होतं. कारण आता लग्नानंतर 1 महिन्यानंतरच माझा नवरा मला सोडून बाहेरच्या शहरात कामानिमित्त निघून गेला होता. त्याला माझी काही काळजी नव्हती, कसल्याच प्रकारचं तो मला विचारत नव्हता आणि म्हणूनच मी सुद्धा त्याला विसरायचं ठरवलं होतं. मला समजलं नंतर की माझ्या नवऱ्याने शहरातच दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून तो तिकडे राहत आहे आणि माझ्यावरती मात्र अन्याय होत आहे आणि म्हणूनच मी सर्व काही गोष्टी आबांना सांगून टाकल्या. आबांना त्यांच्या मुलाचा मात्र प्रचंड राग आला. इथं आबा त्यांच्या मुलांचं काम ते स्वतः करत होते माझ्यासोबत. त्यांनी त्यांच्या मुलाला फोन केला आणि फोनवरती सांगितलं की इथून पुढे तू घरी यायचं नाही. तू माझ्या सुनेवर अन्याय केला आहेस. माझी सून जागेवर असताना, जिवंत असताना तू दुसरी बायको करून शहरात राहतो आहेस. तुझी लायकी नाही की तू माझ्या सुनेसोबत म्हणजेच मनीषासोबत राहावं, तिच्यावर प्रेम करावा, तिच्यासोबत आनंद घ्यावा, तिच्यासोबत संसार करावा. तू मनीषाला कायमचं विसरून जा, असं आबांनी त्यांच्या मुलाला सांगून ठेवलं होतं. खरंच माझ्यावरती खूप अन्याय झाला होता. कुठला नवरा लग्नानंतर 1 महिन्यातच बायकोला सोडून दुसऱ्या शहरात कामासाठी निघून जातो आणि कामासाठी निघून जातो हे तर खरंच, पण तिकडे जाऊन दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतो आणि तिकडे तिच्यासोबत खुश राहतो. आता तर त्याच्या दुसऱ्या बायकोला बाळ सुद्धा होणार आहे. या सर्व गोष्टी माझ्या कानावर आल्या आणि त्या मी आबांकडे सांगून टाकल्या. आबांनी त्या सगळ्या गोष्टी ऐकून, माझं दुःख ऐकून मला आधार देण्याचा प्रयत्न केला आणि त्या आधार देण्याच्या प्रयत्नातूनच आमचं एकमेकांवरती प्रेम झालं. आबांनी आणि मी एकमेकांवरती प्रचंड प्रेम केलं. माझ्यावरती प्रेम करताना आबा कधीच कंजूसपणा करत नव्हते. आबा मला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू देत नव्हते. त्यांच्या प्रेमाची तर कधीच कमी त्यांनी मला पडू दिली नाही. सतत माझी काळजी घ्यायचे, मला कामात मदत करायचे, मला नवनवीन वस्तू आणून द्यायचे. ते कधीच माझ्यासमोर नाटकं करत नव्हते. आबा खरंच खूप चांगले होते आणि म्हणूनच मी त्यांच्यासोबत राहायचंच ठरवलं होतं. अगोदर मला खूप वेगळं वाटायचं की एक सून आणि सासरा हे दोघे एकत्र राहतायत, हे समाज मान्य करेल का, याचा खूप मोठा विचार मला पडला होता. परंतु ज्या वेळेला मी एकटी होते, माझा नवरा दुसऱ्या बायकांसोबत राहत होता, खात पीत होता, सगळं काही करत होता, तेव्हा समाज मात्र काही बोलायला तयार नव्हता. मग मला समजलं की समाज हा फक्त बोलण्यासाठीच आहे, आपण आपलं सुख बघावं. आणि मग तेव्हा मी माझं सुख बघितलं, माझ्या सुखाचा विचार केला आणि माझं सुख ज्याच्यासोबत आहे मी त्याच्यासोबतच राहणार हे देखील मी ठरवलं. कारण याबद्दल मी जे काही केलं त्याबद्दल मला थोडंसंही वाईट वाटत नाही, कारण मी माझ्या सुखाचा विचार केला. मलाही तसंच वाटतं की प्रत्येकाने प्रत्येकाच्या सुखाचा विचार केला पाहिजे. स्वतःचं सुख खूप महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला सुख भेटतं, ज्या ठिकाणी आपल्याला आनंद भेटतो, त्या ठिकाणीच आपण आपलं सुख दिलं पाहिजे आणि घेतलं पाहिजे. आपण कोणाला आवडतो यापेक्षाही आपल्याला कोण आवडतं आणि आपल्यावरती कोण प्रेम करतं हे बघणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण आपल्याला आवडणारी व्यक्ती किंवा आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती निवडतो, त्यावेळेला ती व्यक्ती प्रत्येक गोष्टीत आपला विचार नेहमी करत असते आणि त्यामुळेच मी आबांवरती प्रेम करायचं ठरवलं होतं. आबांना मी आवडत होते आणि म्हणूनच आबांनी मला निवडलं होतं. आता आबाच माझं सर्वस्व मी करून टाकलं होतं. आता माझ्या नवऱ्यासोबत सगळे काही नातेसंबंध कायमचे तोडून मी माझ्या सासऱ्यासोबत संसार करत होते. माझ्या सासऱ्यासोबत खूप खुश राहत होते. आमच्या दोघांचा संसार हा सुखी संसार चालू होता. माझ्यासोबत जे काही झालं त्याविरुद्ध मी अन्याय उठवला आणि मी प्रत्येकाला तेच सांगेन की प्रत्येकाने आपल्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायावरती आवाज हा नक्कीच उठवला पाहिजे. ज्या व्यक्तीसोबत आपल्याला आनंद भेटतो, सुख भेटणार आहे, त्याच व्यक्तीचा आपण विचार केला पाहिजे, त्याच व्यक्तीवरती आपण प्रेम केलं पाहिजे आणि त्याच व्यक्तीसोबत आपण राहिलो पाहिजे. मी बघा, माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं, मी त्याचा जास्त विचार केला नाही, कारण माझा सासरा हा मला प्रेम करणारा भेटला, माझा विचार करणारा भेटला आणि म्हणूनच मी माझ्या सासऱ्यावरती
प्रेम केलं, त्याच्यासोबत राहिले, त्याचा विचार केला. जर मी माझ्या सासऱ्याचा सुद्धा विचार केला नसता आणि नवऱ्याचा विचार करत राहिली असते तर माझ्या आयुष्याची राख रांगोळी ही झाली असते. त्यामुळे आपल्या स्वतःचा विचार करा. आपल्याला कोण आवडतं यापेक्षा आपण कोणाला आवडतो याचा विचार जास्त करा. कारण आपल्याला जे लोक आवडतात त्यांना आपण आवडू असं नाही. त्यामुळे ज्या लोकांना आपण आवडतो, जे लोक आपल्यावरती प्रेम करतात, ज्या लोकांना आपण हवे आहोत या गोष्टीचा विचार नक्की करा. आणि एखादी व्यक्ती आयुष्यातून निघून गेली असेल तर त्या व्यक्तीसाठी तडपडत राहू नका, त्या व्यक्तीसाठी आयुष्य वाया घालवू नका. दुसरे खूप साऱ्या व्यक्ती आहेत ज्या तुमच्यावरती भरभरून प्रेम करू शकतात, तुम्हाला खुश ठेवू शकतात, तुमचा आनंद लुटू शकतात, तुम्हालाही आनंद देऊ शकतात. मग आपलं कर्तव्य आहे की प्रत्येकासोबत आनंद घेणं, प्रत्येकाला आनंदी ठेवणं, प्रत्येकाला आनंद देणं, सुख देणं. त्या गोष्टीचा विचार नक्कीच करा. प्रेक्षकांनो, आजची ही मनीषाची आणि सरपंच आबाची कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला जास्तीत जास्त लाईक करा. मी आहे मराठी ओनली हा चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.